तर असं एक गाव जे की ब्रिटिश काळामधलं गाव आहे, सगळं सांगतो शेवट आपला ब्लॉग. तर जय शिवराय भावन. तर मी आहे कन्नडचा दिशांत ब्लॉगर. तर आपल्याला जायचं होतं गावाकडे, तर आजीबाबाला भेटायला. रस्त्याने जातात आपलं म्हसोबाचं मंदिर लागलं, तर आपण दर्शन घेऊन लगेच आलो. तर आपण चेजावर आल्यावर वडापाव खायला थांबलो. फेमस दुकान म्हणजे दत्तप्रसाद हॉटेल. इथं आपण वडापाव खाल्ल्यावर निघालो आपण गावाकडे. माझं गाव चाळीसगावापासून 16 किलोमीटर असणार उंबरखेड गाव. हे एक आदर्श गाव आहे. हे ब्रिटिश काळामधलं बनलेलं काम आहे. इथं तुम्ही बाशाल तर एक सरळ गल्ल्या सगळे. तर घरी आल्यावर बाबा म्हणे चाल म्हणे जायचं आपल्या शेतात. म्हणे चला मग. तर दोघं भावाला घेऊन निघालो. मग तर हा छोटा पुष्पा तर डायरेक्ट पुष्पवाण्याची ऍक्टिंग करत होता. तर बाबा म्हणे तंदुरुस्त की पावर मतलब विमल बोलो जुबा केसरी. तर या छोट्या भावाचे दोन शब्द ऐका. आज हमने बाबा को रंगे हाथ पकड़ चुका है, तंबाकू खाता है। तर तुम्हाला छोटा वावर कसा वाटला? भावा म्हणे आपला वावर पाय म्हणे कसं आहे, वावर इज पावर आहे म्हणे. भावा म्हणे चाल म्हणे आपल्याला विहिरीकडे जायचंय. तर विहिरीकडे जाऊन पाहिलं फुलच भरले डायरेक्ट पाणीवर. म्हणलं चांगलं हो, आता पाणी खूपच भारी चालू इकडे. भावा म्हणे चाल म्हणे आपलं फार्म हाऊस दाखवत तू लागशेतात. भावा म्हणे चाल म्हणे आपला व्हिडिओ घे म्हणे. आपण व्हिडिओ काढला बाबा सोबत एक. भावा म्हणे पाहून घे म्हणे आपलं डायरेक्ट टोकापर्यंत डायरेक्ट शेती. म्हणलं चला मग आता येतो मग आता मी पण. तर या छोट्या भावाच्या ऐकून घ्या काही. ब्लॉगला लाईक अँड फॉलो करा. भाऊ तसं म्हणलं तसं करायचं. मग आता डायरेक्ट तुम्ही फॉलो करून घ्या. तर भाऊ आम्ही जाताना आपल्याला पाऊस लागलो भाऊ. डायरेक्ट छत्रीपुरी उलटी होऊन गेली आपली. नंतर आपण जुगाड लावून देशी जुगाड लावून लगेच छत्री नीट पकडली, निघालो आपण घराकडे. तर रस्त्याने भाऊ एवढं भारी वातावरण झालं घाटात. आपण 2-3 फोटो शूट केले. घाटाखाली आल्यावर डायरेक्ट आपण पुरं वरलो होऊन गेलो. मग चावी घेतली, मग आपण निघतो घराकडे. तर आपल्याला फॉलो करून घ्या तेवढं. तर भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये.